आणि आजचा माझा पहिलाच व्हिडिओ असा आहे की मी तुमच्यासोबत बोलते अशी. नमस्कार मंडळी, मी सारिका तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज मी तुमच्यासाठी माझी डेली रुटीन वगैरे हे काही नाही घेऊन आले. आज मी तुमच्यासाठी मेहंदी बी कशी भिजवते तेच तुम्हाला दाखवणार आहे. डिटेल व्हिडिओ तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल कशावर आपला आज व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर मग बरेच त्यांचे कमेंट असतात. मी दरवेळेस शॉर्टमध्ये सांगत असते की मी आज मेहंदी भिजवली आणि मी तुम्हाला पाणी दाखवत असते. तुमची बरेच वेळेस कमेंट असते की ताई तू कशी मेहंदीचं पाणी करते ते आम्हाला डिटेलमध्ये दाखव. तर आज मी तुमच्यासाठी खास हा डिटेल व्हिडिओ घेऊन आलेले. आणि बऱ्याच वेळा मला जमत नाही व्हिडिओ करायला, पण मी आज तुमच्यासाठी वेळ काढला आणि तो व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात आधी इथं गॅस पेटवायचं आहे आणि त्यानंतर इथे पातेले ठेवलं मी छोटं मीडियम साईजचं. आणि त्यानंतर इथे तांब्याभर पाणी घेतलंय मी. पूर्ण पाणी मी त्यामध्ये टाकणार आहे पातेल्यामध्ये, कारण की पाणी जेव्हा आपण उकडतो ना तेव्हा ते कमी होतं, तर जास्तच पाणी टाकायचं. आणि त्यानंतर इथे चहा पावडर एक छोटा साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे आणि कढीपत्ता, तांदूळ आणि मेथी दाणे एवढं सगळं मी घेतलेलं आहे. आता इथे ना पाण्याला उकळी येऊ द्यायची. त्यानंतर मी इथे चहा पावडर टाकायची आपल्याला. त्यानंतर मग बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. हा कांदा टाकून घेतला आणि त्यानंतर लगेच इथे आपण कढीपत्ता आणि तांदूळ आणि त्यानंतर मेथी दाणे हे एक प्लेटमध्ये काढून घेतलेले होते ते इथे टाकून घ्यायचे. आणि त्यानंतर चम्मचनी मिक्स करून घ्यायचं त्याला छान. आता त्यानंतर इथे ना 5 ते 10 मिनटं मस्त छान अशी उकळी येऊ द्यायची त्याला भरपूर. आणि त्याने काय होतं ना खूप छान असं त्याचं म्हणजे कलर पण चेंज होतो पाण्याचा, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर त्यातलं थोडंसं पाणी पण कमी होतं. आता मी जास्त पाणी पण कमी केलं नाही आणि थोडं झालं त्यातलं पाणी कमी. आता मला ना खूप जास्त पाणी लागतं, कारण की म्हणजे केस मोठे आहेत ना, तर मग मला जास्त मेहंदी भिजवावं लागते, त्यासाठी मला जास्त पाणी लागतं. आता तुमचे केस जर छोटे असले तर तुम्ही ते कमी करू शकता पाणी. आता मी इथे ना थंड करून घेतलेलं होतं त्यांना पूर्णपणे पाण्याला आणि त्यानंतर एका पातेल्यात गाळून घेतलं. आता इथे मी लोखंडाची कढई घेतली. आता मी दरवेळेस लोखंडाच्या कढईमध्येच मेहंदी भिजवत असते. सेपरेट मी हे मेहंदी भिजवायसाठीच आणून ठेवलेली कढई. आणि त्यानंतर इथे हे पॅकेट घेतलेलं आहे मी मेहंदीचं. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. आता हे पॅकेट आहे ना मी आधीपासून खूप वर्षापासून वापरते. अजिबात म्हणजे की असं जास्त गडत नाही किंवा काही नाही, काहीच होत नाही याने. खूप छान असं कलर पण येतो आणि हे मेहंदीचा. त्यानंतर इथे पॅकेट फोडून मी कढईमध्ये टाकून घेतलं मेहंदीचं पूर्ण पॅकेट. माझे केस आहे ना लॉंग आहे तर मला हे पूर्ण पॅकेट लागणार आहे. आता तुमचे शॉर्ट असेल तुम्हाला कमी लागू शकते मेहंदी. आता मी इथे 2 ते 3 वेळा थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घेणार आहे, कारण की एकच वेळा जर टाकलं ना तर ती पातळ होऊ शकतं किंवा घट्ट पण होणार नाही. आता तिला ना छान असं आपल्याला भिजवून घ्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून ती रात्रभर मुरते. मस्त छान असं कलर पण येतो त्याला दुसऱ्या दिवशी. आता मी नेहमी काय करते रात्रीच भिजवून ठेवते, जेणेकरून सकाळी उठून मस्त छान असं तिला कलर येतो. आणि त्यानंतर लावताना ना 2 ते 3 तासच आपल्याला लावून ठेवायची, जास्त वेळ ठेवायची नाही मेहंदी. आणि लावल्यानंतर आहे ना कॅरी बॅग डोक्यात एक घालून घ्यायची, जेणेकरून आपल्या कपड्यांवरती पण ती मेहंदी घडत नाही आणि त्याने कलर पण खूप छान येतो. कसा वाटला तुम्हाला आज मेहंदीचा व्हिडिओ? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. तर मग असंच मस्त छान असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. तर चला मग इथे संपवते आजचा व्हिडिओ. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.